गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास म्हणजेच इतिहास, धडा क्रमांक 5 मानवाची वाटचाल. आणि या लेक्चरकडे आपण वळणार आहे. लगेचच मी आपली जी पीपीटी आहे ती ओपन करतो. त्यानंतर आपण या लेक्चरला सुरुवात करूयात. यस. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये मानवाच्या वाटचालीकडे वळण्यापूर्वी एकदा फास्टमध्ये विश्वाच्या निर्मितीपासून ते मानवाच्या निर्मितीपर्यंतचा खरा इतिहास जो आहे ना, तो मी तुमच्या समोर मांडतोय. हा डिटेलमध्ये आपण यापूर्वी घेतलेला आहे, परंतु एकदम फास्टमध्ये इथे मांडणं आवश्यक आहे. बघा, मानव कसा जन्माला येतोय, मानव तो कसा निर्माण होतोय ते आपण पाहणार आहे. लेट्स चेक. धड्याचं नाव आहे मानवाची वाटचाल. 13.70 अब्ज वर्षांपूर्वी बिग बँग अर्थात एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि या स्फोटामधून विश्वाची एका क्षणात निर्मिती झाली. त्यानंतर 4.5 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याची निर्मिती झाली. ही सूर्याची निर्मिती होत असताना सर्व बाजूंनी जे काही धूळ धुकं जे काही आहे त्याची सगळ्याची शक्ती मध्ये केंद्रस्थानी एकवटल्याने या ठिकाणी सूर्याची निर्मिती झाली. आणि आजूबाजूला जे सगळं तुम्हाला धूर धुकं जे काही ते वायू वगैरे दिसत आहेत ते सगळे एकवटत त्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रहांची निर्मिती झाली. त्याच्यामध्ये पृथ्वी आहे आणि 3.5 अब्ज वर्षांपूर्वी अशा प्रकारच्या सजीवांच्या निर्मितीची सुरुवात झालेली आहे. एक पेशीय बहुपेशीय वगैरे सजीवांची सुरुवात झाली आणि त्यातच 18 कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचं राज्य या पृथ्वीवर होतं. आपल्या ताकदीच्या जोरावर, आपल्या शक्तीच्या जोरावर, आपल्या सामर्थ्याच्या जोरावर या डायनासोरने 12 करोड वर्ष राज्य केलं. परंतु फक्त शक्ती किंवा ताकद महत्वाची नसते, तर युक्ती चालवावी लागते, तरच या पृथ्वीवर टिकता येऊ शकतं. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे डायनासोर्स. इतके प्रचंड आणि महाबलाढ्य असणारे डायनासोर्स पण 6,60,00,000 वर्षांपूर्वी एक धूमकेतू या पृथ्वीवर येऊन आदळला आणि त्यानंतर झालेल्या उल्का वर्षावामध्ये हे सर्व डायनासोर जे आहेत ते नष्ट झाले, मरण पावले, संपले. एवढेच काय, अनेक मोठमोठे प्राणी नष्ट झाले, मरण पावले, संपले. पण या ताकदीच्या जोरावर काम करणाऱ्या सगळ्या प्राण्यांपेक्षा, या सर्व सजीवांपेक्षा लहान लहान प्राणी आहेत ते मात्र जगले. आणि त्यातलंच हे उदाहरण आहे ते म्हणजेच एक उंदरासारखा दिसणारा हा सस्तन प्राणी, हा मॅमल. हा जो उंदरासारखा लहानसा प्राणी होता, हा सस्तन प्राणी होता, हा जमिनीच्या खाली एका भुयारामध्ये जाऊन लपून बसला. आणि तो अशा पद्धतीने लपून बसला की त्या खालच्या खाली तिथेच त्याने आपल्या पोटाची सोय करायला सुरुवात केली. नंतर ज्यावेळी उल्का वर्षाव संपले त्यानंतर पुढे हळुवारपणे हा बाहेर निघाला आणि याच उंदरासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून म्हणजे 6,60,00,000 वर्षांपूर्वीच्या या उंदरासारख्या दिसणाऱ्या प्राण्यापासून ते 6,58,00,000 वर्षांपर्यंतचा जो मोठा प्रवास या प्राण्याने आपल्या उत्क्रांतीमध्ये केला, आपल्या उत्पत्तीमध्ये केला, त्यातून निर्मिती झाली ती म्हणजेच एप या वानराची. या एप्स या वानरापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आणि हा वानर म्हणजेच मानवाचा पूर्वज. आणि या एप वानराचा पूर्वज म्हणजेच तो उंदरासारखा दिसणारा सस्तन प्राणी जो काळाच्या ओघात नष्ट होऊन गेला. आणि त्यानंतर पुढचा 2,00,000 वर्षांचा प्रवास आहे, जो प्रवास हे सिद्ध करतो की आपण कशा पद्धतीने विकसित झालेलो आहे. तर या ठिकाणी आपण येणार आहे या मानवाचा प्रवासाची वाटचाल इथून पुढे आपण पाहायला सुरुवात करणार आहे. वळूयात 2,00,000 वर्षांपूर्वी काय घडलं होतं त्या घटनेकडे. आणि त्यासाठी आपण या पीपीटी मधून बाहेर पडून आपण सर्वजण वळणार आहे ते म्हणजेच गुगल अर्थ. गुगल अर्थ कडे.
येस. मॅप. लक्षात घ्या, सध्या मी पुण्यामध्ये आहे. सो त्या अनुषंगाने इथे तुम्हाला हा सगळा भाग आहे तो दिसत असेल. मी पूर्णपणे जी स्क्रीन आहे ती बदलत आहे. प्राकृतिक नकाशा कसा आहे त्याकडे आपण वळतोय. आणि इथून आता आपण बॅकला येऊयात, मागे येऊयात. पुणे, फास्ट घेतो थोडा. आपा महाराष्ट्र, भारत, आणि या आपल्या पृथ्वीच्या इथे आपला भारत देश, हा सगळा आशिया खंड. या बाजूला पहा, इथे आहे हा आफ्रिका खंड. हा आफ्रिका खंड. हे पहा, आपला भारत देश इथे आहे. हा आफ्रिका खंड. आणि आफ्रिका खंडाच्या दक्षिणेला तुम्ही या ठिकाणी सगळे पाहताय ते म्हणजे ही किनारपट्टी. ही जी किनारपट्टी तुम्ही पाहत आहात, या किनारपट्टीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. पृथ्वीच्या निर्मितीच्या काळामध्ये या ठिकाणी मोठमोठे पर्वत होते. आणि ज्या पद्धतीने आपण आपल्या भारताचा भूगोल पाहतो की सध्या श्रावण महिना चालू आहे, अगदी त्याच पद्धतीने इथून सगळे वायू जे आहे, जे काही उष्णता किंवा वाफ धारण केलेले जे वायू आहेत, हे मान्सून वारे जे आहेत, हे सगळे अशा पद्धतीने इथून भारतामध्ये येतात आणि इथे असणाऱ्या आपल्या पश्चिम घाटामुळे ते अडवले जातात आणि इथे पावसाला सुरुवात होते. अगदी त्याच पद्धतीने आफ्रिकेच्या सुद्धा पश्चिम टोकावर असणारे इथे जे पर्वत होते, त्या पर्वतांमुळे इथून येणाऱ्या त्या मान्सून वाऱ्यांना इथे अडवलं जात होतं आणि तिथे मोठा पाऊस पडत होता. आणि त्यामुळे इथे खूप मोठी जंगलं होती आणि या जंगलांमध्ये एफ हे वानर राहत होत. एफ हे वानर तिथे राहत होते. आता हे जे इथे राहणारे एप वानर आहेत, त्यांच्या बाबतीत घडलंय काय बघा. हा जो भाग आहे, इथे हा जो पर्वतांचा भाग होता, तो भाग काही काळाने नष्ट व्हायला सुरुवात झाली. प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचा होणारा आघात, प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहणारे वारे, या सगळ्या गोष्टींमुळे हे जे पर्वत आहेत हे नष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि पर्वत नष्ट झाल्यामुळे वारे वेगाने पुढे जाऊ लागले आणि त्यामुळे इथे पाऊस पडायचा बंद झाला. आणि या बंद झालेल्या पावसामुळे इथली जी जंगल आहे ती सुकायला लागली आणि ती सगळी नष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि तुम्ही आता पाहताय तसं एक मोठंच्या मोठं वाळवंट या भागात सुरू झालं. एक मोठं वाळवंट तयार व्हायला लागलं. आणि मग वाळवंट तयार व्हायला लागल्यामुळे इथे जंगलामध्ये या ठिकाणी राहणारे हे जे एप वानर होते, या वानरांना गरज भासली ती म्हणजेच तिथून बाहेर पडण्याची. आणि त्या ठिकाणापासून सुरुवात झाली मानवाच्या निर्मितीची. म्हणजे ते जंगल नष्ट झालं, तिथून एपचा माणूस व्हायला सुरुवात झाली. आणि गंमत लक्षात घ्या, जर जगातली जंगलं नष्ट झाली तर तिथून मानवाचा अंत व्हायला सुरुवात होईल. दक्षिण आफ्रिकेच्या काही भागातील नामिबिया वगैरे जे देश आहेत त्यांच्या पश्चिमेला असणारं जंगल नष्ट झालं आणि तिथून एप वानर खाली उतरलं 2 लाख वर्षांपूर्वी. आणि हे होतं मानव सदृश्य वानर. मानवाशी मिळतं जुळतं साधारण साम्य असणारं वानर. वानर म्हणजेच माकड. याला एप वानर असं म्हणतात. आणि हे जे वानर आहे हे अशा पद्धतीने आपण पाहतो चेहरा. पूर्ण वानर आहे, पूर्ण माकड आहे. अजून त्याची मानव होण्याची प्रक्रिया सुरू व्हायची आहे, त्यावेळेच आपण हे वानर पाहतो.
हे जे वानर होतं हे याचा जन्म अर्थात हे वानर म्हणजेच पहिला मानव, लक्षात घ्या. याचा जन्म आफ्रिकेत झाला, दक्षिण आफ्रिका. दाखवला मी तुम्हाला आफ्रिका खंड. दक्षिण आफ्रिका त्यातला एक देश आहे, आफ्रिका खंड. या खंडाच्या दक्षिण भागामध्ये या वानराचा जन्म झाला आणि याच जन्माला, याच वानराला, एपला आदिमानव असं म्हटलं जातं. हे आहे ते आदिमानव. आणि या आदिमानवाचा पुढचा प्रवास समजून घ्यायचा आहे. पण आदी म्हणजे काय, तर आदी म्हणजे प्रारंभीचा मानव, सुरुवातीच्या काळातला मानव. पहा ती इमेज. 2 लाख वर्षांपूर्वीचा मानव हा अशा प्रकारचा होता. हा आहे मानवाचा जन्म. कशामुळे झाला, काय कारण होतं, भौगोलिक कारणासहित आपण पाहिलं. पुस्तकामध्ये आपल्या एवढंच दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याचा जन्म झाला आणि तो या ठिकाणी गेला. पण तो तिथेच का म्हणून तो तिथून बाहेर पडला, हे सगळे डिटेल्स आपण आता पाहिलेले आहेत. आणि आता आपण पुढे जाऊयात, या आदी मानवाचा प्रवास पाहूया 2 लाख वर्षांचा. हे पहा, आफ्रिका खंडाच्या या दक्षिण भागामध्ये इथून त्याचा जन्म झालेला आहे 2 लाख वर्षांपूर्वी. आणि नंतर जवळपास 70,000 वर्ष तो आफ्रिकेमध्येच आहे. आणि त्यानंतर पुढे 1 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेतून तो बाहेर पडतोय. 40,000 वर्षांपूर्वी तो युरोपमध्ये जातोय. जे आपण युरोपीय म्हणतो ना आज, ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल, जर्मन, हे सगळे 40,000 वर्षांपूर्वी. 67,000 वर्षांपूर्वी तो इकडे येतोय चीनकडे. आणि याच काळात साधारण 70,000 वर्षांपूर्वी बघा, 67 ते 1 लाख वर्ष, त्याच्या दरम्यान 70-75,000 वर्षांपूर्वी एप वानर भारताकडे येतोय. इथून प्रवास करत ऑस्ट्रेलियाकडे जातोय समुद्रातून. 40,000 ते 60,000 वर्षांपूर्वीचा काळ. आणि इथून प्रवास करत, लक्षात घ्या, या बाजूने जर काही यायचं म्हटलं तर इथे खूप मोठा महासागराचा भाग आहे. त्यामुळे इथून चीन मधून हा प्रवास करत हा वानर बाहेर पडतोय आणि हा उत्तर अमेरिका खंड त्या ठिकाणी आलेला आहे 20,000 वर्षांपूर्वी. आणि फक्त 13,000 वर्षांपूर्वी तो इथून दक्षिण अमेरिका खंडात येऊन पोहोचला. अशा प्रकारे मानवाचा हा गेल्या 2 लाख वर्षांमधला संपूर्ण जगातला प्रवास आहे. हा आहे तो पहिला मानव, जो वानरापासून माणूस होऊ लागला. साधी गोष्ट आहे बघा ना. जेव्हा तो झाडावर होता त्यावेळी त्याला वर पकडण्यासाठी, फांद्या पकडण्यासाठी त्याला हातांची गरज होती. त्या हातांनी तो बरोबर पकड करत होता. त्याला पाय ठेवल्यानंतर त्याला ती फांदी पकडायची होती, म्हणून त्याचे पाय सुद्धा अशा प्रकारचे होते की जे पकड घट्ट करू शकतील. एका बाजूने हाताने पकडल्या, दुसऱ्या बाजूने दुसऱ्या फांदीवर उडी मारायची आहे. आपल्या शेपूट त्या फांदीला लटकवायचं आणि त्या माध्यमातून झोका घेत दुसऱ्या बाजूला जायचं. अशा प्रकारचा प्रयत्न हा मानव करत होता. हे वानर करत होतं. पण ज्यावेळी जंगल संपलं आणि खाली उतरला आणि त्याने चालायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात घ्या, तेव्हा या शेपटाची आता गरज लागली नाही. आणि म्हणून मानवाचं शेपूट हळूहळू नष्ट होत गेलं. आपल्या शरीराची हाडं, म्हणजे आपल्या कमरेचं जे हाड आहे, ज्याला हिप्स असं म्हणतात, त्या ठिकाणी शेपूट म्हणजे पूर्ण स्नायूंचा भाग. तेव्हा ते कशा पद्धतीने कुठून बाहेर जात असल्या पाहिजे याचा अंदाज बांधता येऊ शकेल, इतकी व्यवस्थित हाडांची रचना आपली आजही आहे. पण शेपटाचा वापर नाही नष्ट झालं. लक्षात घ्या, ज्या गोष्टीचा आपण वापर करतो ती गोष्ट टिकते, त्याचा वापर करत नाही ती नष्ट होते. उदाहरणार्थ शेपूट नष्ट झालं कारण वापर बंद झाला. आणि मेंदू वापर केला, वाढत गेली त्याची क्षमता. एक साधा प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. बघा,
ज्या पद्धतीने शेपूट आपण वापरायचा बंद केला आणि नष्ट झालं, त्याच पद्धतीने अजून अशा काही गोष्टी आहेत का रे, की ज्या गोष्टी आपण वापरत नाही आपल्या शरीराच्या? त्या नसल्या तरी काही फरक पडणार नाही. विचार करा. कानाची पाळी, कान एवढा मोठा आवश्यक आहे? हां, सुंदर दिसण्यासाठी ठीक आहे. पण गरज म्हणून हवाय? त्याच्याशिवाय जगणं मुश्किल आहे असं होईल? नाही होणार. पायाची बोटं, एक पायाचा जर आपण अंगठा बाजूला केला, तर बाकीची 4 बोटं जी आहेत, ती वेगळी असली काय किंवा एक असली काय? काय फरक पडतोय? मग कदाचित आणखी काही हजार वर्षांनी किंवा काही एखाद्या लाख वर्षामध्ये जरी 4ही बोटं जर जोडली गेली, तर काय फरक पडणार आहे? आणि ते एकच पायाचा जो मोठा भाग आहे, तो तयार झाला तरी चालेल, पुरेसा आहे. येतंय लक्षात? या भुवयांची ही केसं गरज आहे? छान दिसण्यासाठी आहे. वापर काय करतोय आपण त्याचा? विचार करा. ज्या गोष्टी वापरतोय त्या वाढत जातायत. त्या गोष्टी वापरत नाही त्या नष्ट होत आहेत. त्याचंच हे उदाहरण, की जे म्हणजेच पहिला मानव, त्याचं नाव आहे होमो हॅबिलिस. कसा प्रवास सुरू झालाय ते पहा. होमो म्हणजे काय? तर होमो म्हणजे मानव. आणि हॅबिलिस म्हणजे काय? तर हॅबिलिस म्हणजे हाताचा कुशलतेने वापर करणारा मानव. कारण हे जे वानर होतं, एप वानर होतं, त्याचा हात असा होता, बंद. त्याचा हा जो अंगठा आहे, जेव्हा तो फांदी पकडण्यासाठी एवढा हात त्याला पुरेसा होता. पण जेव्हा तो खाली उतरला, चालायला लागला, प्रवास करायला सुरुवात केली, एखादी गोष्ट पकडायची आहे, उचलायची आहे आणि त्यावेळी जेव्हा त्याने उचलायला सुरुवात केली, तेव्हा त्या लक्षात आलं ही वस्तू उचलताना आपल्याला अडचण येते. त्यामुळे ती पकड मजबूत करता आली पाहिजे आणि म्हणून त्याने प्रयत्न सुरू केला या बाजूच्या त्या बाहेर पडलेल्या छोट्याशा नखाने पकडण्याची. अशी 1 वर्ष, 2 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष, 10,000 वर्ष आणि अशा रीतीने हळू, हळू हा अंगठा बाजूला आला. आता पकड घट्ट झाली. आणि म्हणून या वानराचा, या मानवाचा होमो हॅबिलिस, या मानवाचा ज्यावेळी आपण सांगाडा पाहतो, तेव्हा आपल्याला इथे पहा, हा हातांचा अंगठा वेगळा झालेला दिसतो. स्पष्ट दिसतंय ते. हातांच्या बोटांचा कुशलतेने वापर करणारा मानव म्हणजे होमो हॅबिलिस हा पहिला मानव. आदी मानव म्हणजे प्रारंभीचा मानव आणि विकसित टप्प्याचे जे 5 मानव आहेत, त्यातला हा पहिला प्रकार, पहिला मानवाचा प्रकार. काय होती याची वैशिष्ट्य? हा कसा जगत होता? आजच्यासारखा मोबाईलवरती आणि या अशा पद्धतीने जसं पद्धतीने सर एका जो लेक्चर घेत आहेत, तशा पद्धतीने त्याचं लेक्चर चालू असेल? तशी त्याची शाळा चालली असेल? तो कसा राहत होता? कसा जगत होता? तो राहत होता, त्याचे अवशेष शरीराचे जे सापडले, ते या 2 देशांमध्ये सापडले. केनिया आणि टांझानिया इथं सगळ्यात जास्त अवशेष सापडले. आठवतंय का? बघा आपण थोड्या वेळापूर्वीच पाहिलं. इथे या भागात ते पर्वत किंवा जंगल जे म्हटलं ते होते आणि इथून हे बाहेर पडले आणि त्यानंतर या ठिकाणी पहिली 70,000 वर्ष हा मानव राहिला आणि त्याचे सर्वात जास्त अवशेष आहेत ते केनिया आणि टांझानिया या 2 देशांमध्ये आपल्याला सापडतात. होमो हॅबिलिस. हातांच्या बोटांचा कुशलतेने वापर करणारा मानव. मानवाचा जन्म आफ्रिका खंडात झालेला आहे.
याची वैशिष्ट्य बघायची. हे पहा, हे आहे एप वानर. ते झाडावरून खाली उतरलंय, पण पुढच्या 70,000 वर्षांमध्ये त्याला जाणवलं की नुसतंच खाली वाकून काम नाही होणार. पुढचे जे आपले 2 पाय आहेत ते आपल्या कामासाठी रिकामे हवेत. पक्ष पकडण्यासाठी आपल्या ते हवे आहेत. त्याने हळूहळू स्वतःच्या पायांवर, मागच्या 2 पायांवर उभं राहायची क्षमता निर्माण केली आणि पुढच्या 2 पायांचं रूपांतर पुढच्या 2 हातांमध्ये झालंय. तेच हे हात. आणि हे जे हात आहेत, हे पुढचे हात तयार झाल्यामुळे हा मानव 2 पायांवर उभा राहू लागला. पण आज जसं आपण ताठ उभं राहतो तसा नाही. त्याच्या पाठीला थोडासा बाक होता. ते पहा, हा बाक म्हणजे थोडासा असा वाकलेला असायचा तो. तर मग मी थोडा तिरका होऊन दाखवतो. म्हणजे असा ताठ नाही, असा वाकलेला असायचा. एप वानरापेक्षा याचा मेंदू हा मोठा होता. वानराचा आता माणसात रूपांतर व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचा मेंदू थोडा मोठा आहे, आकाराने मोठा आहे. मेंदूचा आकार मोठा असण्याचा आणि बुद्धी जास्त असण्याचा काही संबंध नाहीये बरं का. पण तो थोडा मोठा होता हे मात्र नक्की. पण त्याची हे पहा, चेहरा आणि हातपाय यांची रचना मात्र सारखीच होती. हे बघा, हा आणि हा सारखेच दिसत आहेत. मग त्याचा मेंदू थोडा मोठा होता आणि पुढचे जे पाय आहेत त्याचं त्याने हातांमध्ये रूपांतर केलेलं आहे. 2 पायांवर उभा राहिला, हाच काय तो फरक. पण आता उतरलाय खाली. आधी झाडावर होता. झाडावर म्हटल्यावर या झाडाचं फळ तोड, त्या झाडाचं फळ तोड. फळ तोडायचं आणि खायचं. काम कुठे करायचंय काय? कष्ट नाहीये, मेहनत नाहीये. आता अन्न कसं मिळेल? झाडाची फळं संपली, जमिनीवर उतरलाय. जमिनीवर चालायला सुरुवात केली, जमिनीवर राहायला सुरुवात केलीये. मग जर जमिनीवर राहायचं असेल, जमिनीवर चालायचं असेल, तर त्याला त्या पद्धतीने आपलं भक्ष्य मिळवलं पाहिजे. आणि म्हणून त्याचा प्रवास सुरू झाला अन्नाच्या दृष्टीने. आणि अन्न मिळवायचं असेल तर हत्यारं तयार करावी लागतील. आणि मग त्याने हातात हत्यार घेतलं, दगड. अश्म. दगड म्हणजेच अश्म. अश्म म्हणजेच दगड. म्हणून दगडांचं युग, दगडांच्या माध्यमातून जो आपण काम करत होतो, जे काही आपण मिळवत होतो, त्याला अश्मयुग, दगडांचं युग असं म्हटलं जातं त्या काळाला. 2 लाख वर्षांपूर्वीचा हा प्रवास सांगतोय. त्याने हातामध्ये दगड घेतला आणि या दगडांच्या माध्यमातून त्याने आपल्या अन्न मिळवायची सुरुवात केलेली आहे. पण मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणं शक्य नव्हतं. दगड घेऊन जा, नाही हातात 2 दगड घेतले आणि गेला वाघाच्या समोर. ये बघतो तुझ्याकडे, चालेल का? नाही चालणार. सिंहाच्या समोर जाऊन उभा राहील का? आणि तो वाघ आहे ना, त्या वाघाच्या जिभेमध्ये अशी ताकद आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही बघा, ते एखादा आवडीचा पदार्थ असेल, आता लहानी त्यामुळे तुम्ही करता ते, 5वीला आहेत ना. एखादा आवडीचा पदार्थ असेल ना एखादा, आणि तो जर ताटामध्ये शिल्लक असेल, चाटून पुसून खाता. बोटाने नाही, जिभेनी पण. बरोबर ना? तर तो जो पदार्थ तुम्ही त्या पद्धतीने खाण्याचा प्रयत्न करता, एखादं श्रीखंडाची एखादी वाटी, आईस्क्रीमचा कोन, तो ज्या पद्धतीने तुम्ही खाण्याचा प्रयत्न करता, बाळांनो, तशा पद्धतीने जर का वाघाने प्रयत्न केला, म्हणजे वाघाने समजा असं लाडाने चाटायला सुरुवात केली, तर लक्षात घ्या, त्याच्या जिभेला उलट बाजूला असे काट्यांसारखे त्याचे जिभेचे काही भाग असतात. म्हणजे जर त्याने माझ्या या हाताला चाटायला सुरुवात केली, तर इथे हात जीभ लावली की एवढा भाग आहे तो डायरेक्ट त्याच्या पोटात. ज्याच्या जिभेमध्ये एवढी ताकद आहे, त्याच्या समोर हा मानव उभा राहू शकतो? मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणं शक्य आहे? अजिबात नाही.
पण मानवाने विचार केला आपल्या हत्यारांमध्ये काहीतरी बदल केला पाहिजे, काहीतरी आपल्याला चांगल्या गोष्टी वापरता आल्या पाहिजेत आणि याच कालावधीमध्ये या चांगल्या गोष्टी निर्माण करण्यासाठी त्यांनी कशा रीतीने त्याचा उपयोग करायचा हा विचार सुरू केला आणि त्याने याचा विचार जो आहे तो अशा रीतीने मांडलाय की मांस खरवडण्यासाठी. हे पहा, तो मेलेला थांबा, ही स्क्रीन थोडीशी मी या बाजूला घेतो. हा, हे पहा, हा मानव इथे काय दाखवतोय, हा मेलेला प्राणी आहे. काळविटासारखा हा प्राणी दिसतोय किंवा हरिण आपण म्हणूयात. हरिण, काळवीट, सांबर या गटातला हा प्राणी आहे. तो मेल्याच्या नंतर त्याचं मांस जे आहे ते हातामध्ये दगड घेऊन ते मांस खरवडून काढतोय आणि ते मांस तोडून खरवडून काढून खरडण. तुम्ही हे माहितीये तुम्हाला, तुम्ही आपला दुधाचं पातेलं संपलेलं आहे आणि मग ते जे खालचं खरडण शिल्लक आहे त्याच्यामध्ये घरातली मम्मी असेल, काकी असेल, मामी असेल, तुम्हाला थोडी साखर टाकून देतात किंवा पप्पा, काका, मामा कुणी असो ते साखर टाकून देतात हातात एक चमचेत आणि मग तुम्ही खरडून 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 ते सगळं काढता आणि ते मिक्स करून खाता. बरोबर ना? हे जे खरवडणं आहे तशा पद्धतीने इथे हे बघा, इथे ते मांस खरवडलं जातंय. ते कच्चच खातायत. ते पचेल का? होय, पचतय. लक्षात घ्या, मानवाचा जो काळ आपण पाहतोय 2 लाख वर्षांपूर्वीचा, त्या काळामध्ये कच्च मांस खाऊन माणूस पचवू शकत होता. कसा काय? आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण जेवतो तेव्हा इथून अन्न नलिकेतून खाली गेल्यानंतर जठरामध्ये अन्न जातं. जठर म्हणजे आपल्या पोटाचा मिक्सर. पार एकदम त्याची ज्यूस करून टाकतात जे आपण जेवतो त्याचा. तो सगळा ज्यूस सारखं जे काही अन्न तयार झाले ते खाली जातं छोट्या आतड्यामध्ये. छोट्या आतड्यातून सगळं त्याचं शोषण 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 सगळं होतं चांगल्या घटकांचं. ते पूर्ण बॉडीला जाऊन मिळतं आणि त्याची जी घाण शिल्लक राहते ती घाण सगळी मोठ्या आतड्याकडे वळते. मोठ्या आतड्याकडे ते वळत असताना, मोठ्या आतड्याकडे ते जात असताना तिथे मध्ये एक छोटासा स्नायूंचा तुकडा आहे आपल्या पोटात. त्याला म्हणतात अपेंडिक्स. हे जे अपेंडिक्स आहे छोटासा स्नायूंचा तुकडा आहे. हे जे अपेंडिक्स आहे ना, हे अपेंडिक्स हे मदत करायचं कच्च मांस पचवायला. म्हणून माणूस कच्चा मांस खाऊ शकत होता. अगेन पुन्हा एकदा मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या गोष्टींचा आपण वापर करतो त्या गोष्टी वाढत जातात. उदाहरणार्थ हाताच्या बोटांचा कुशलतेने करत असलेला वापर, त्यामुळे हातांची क्षमता आपल्या वाढत चाललेली आहे. मेंदूचा कुशलतेने करत असलेला वापर, मेंदूची क्षमता आपली वाढत चाललेली आहे. शेपटाचा वापर बंद केला, शेपूट नष्ट झाली. अपेंडिक्सचा वापर नष्ट केला, बंद केला. आपण कच्च मांस भविष्यात खायचं बंद केलं. आज आपलं अपेंडिक्स काम करत नाही. या 2 लाख वर्षांमध्ये अपेंडिक्सचं काम संपलं. जे मी तुम्हाला सांगितलं काही गोष्टी पुढच्या काही हजार वर्षात, काही लाख वर्षात नष्ट होतील. उदाहरणार्थ कानाची एवढा मोठा पाकळीचा हा भाग किंवा कानपाळीचा हा सगळा एवढा मोठा भाग याची गरज नाहीये. पायाची 4 बोट जी आहेत, जी शेजारी शेजारी आहेत ती वेगळी असण्याची गरज नाहीये. अंगठा सुद्धा कशासाठी? फक्त इथं स्लीपर किंवा चप्पलचा पाय जो काही दांडा असेल तो फक्त जे काही आहे ते अडकवण्यासाठी आपण अंगठ्याचा वापर करतो वेगळा. नाही तर शूजचा समजा आपण वापर सुरू केला तर काही लाख वर्षात ते पाचीच्या पाची बोट एक होतील. त्याची गरज नाहीये वेगळी. तेव्हा अशा प्रकारे किंवा अपेंडिक्स, आता मी तुम्हाला सांगतो अपेंडिक्सचा हा जो भाग आहे हा फक्त आणि फक्त कामापुरता, नावापुरता शिल्लक राहिलेला आहे. हळूहळू तो नष्ट होतोय. तर अशा रीतीने मांस खरवडण्यासाठी म्हणून आपण याचा वापर करत होतो आणि हे पचवायचं काम अपेंडिक्स करत होतं. आता हे काम मांस खरवडणे हे पुस्तकात आहे, ते समजावं म्हणून हे चित्र आहे. पण ते पचेल कसं ही आपली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडे फोडणे.
बघा तो. हा, इथे तुम्हाला काही डायलॉग वगैरे दिसेल. तो काही तेव्हाचा जो आहे तो काही असे डायलॉग म्हणत नव्हता. एक कुठल्या तरी मूवी, मला वाटतं एप्स नावाची मूवी आहे, त्या मूवी मधला हा सीन असावा. म्हणजे जीआयएफ इमेज खूप जबरदस्त आहे, अगदी परफेक्ट बसली आपल्या या सगळ्या वाक्याला अनुसरून. हाडांच्या आतील मगज, म्हणजे तुमच्यापैकी जे कोणी नॉनव्हेज खातात त्यांना जाणीव असेल, त्यांना माहित असेल. बघा, समजा बकरी किंवा मेंढी असेल, तर त्याचं जे बकरी असेल तर त्याचं जे बोकड, त्याचं जेव्हा मांस खाल्लं जातं तेव्हा त्याचं हाड जे आहे ते, जे तुकडे असतात त्याचे, त्याचा एक भाग तोडलेला असतो आणि दुसऱ्या बाजूने असं धरून ते ओढलं जातं. अशा रीतीने ते खाण्याची एक पद्धत आहे. आता जे शाकाहारी त्यांनी अगदी असं करू नका की अरे काय चाललंय. त्यांनी असा विचार करा की हा, एखादा क्रीम रोल खात आहात, ठीक आहे, आणि क्रीम रोलचा वरचा जो भाग आहे तो एकदम कठीण जाड झालेला आहे आणि आतमध्ये जी क्रीम आहे ती तुम्हाला खायची, ती तुम्ही कशी ओढून खाल? एक बाजू तोडाल, बरोबर, आणि दुसऱ्या बाजू तो भाग आहे तो ओढून तुम्ही खाऊन टाकाल, बरोबर. तर तशा पद्धतीने हाडांच्या आतला जो मगज आहे, मगज म्हणजे ते मांस, ते खाण्याचा आपण प्रयत्न करतोय, ठीक आहे. तर तो जो मानव होता, तो मानव काही तसा करत नव्हता, तो थोडी शिजवत होता, तो असा फोडायचा, फोड. हा, म्हणजे फोडल्याच्या नंतर आधी मगज मानवाच्या माध्यमात. यावरून हे सिद्ध होत आहे की इतर प्राण्यांनी, बघा, माणूस स्वतः उद्योग करत नाही शिकार करण्याची. कुठं शिकार करता एवढे मोठमोठे प्राणी, हत्ती काय, घोडा काय, घोडा वगैरे ठीक आहे, पण उंट नाही, उंट पण ठीक आहे, सिंह, वाघ, हत्ती, बिबट्या, बरोबर आहे ना, गेंडा, कुठं त्यांच्या पुढे जाऊन उभं राहता. हा, आपण एक काम करूयात, वाघ आणि सिंहाला लढाई करू द्यात, त्या दोघांची लढाई होऊ द्यात. समजा सिंहाने वाघाला मारलं की सिंह त्याला खाईल आणि निघून जाईल, उरले जे मांस ते जाऊन आपण खाऊ, सिंपल. आपण डोकं नाही लावायचं, आपण आपण त्रास नाही करून घ्यायचा. माणूस बघा, माणूस सुरुवातीपासून असा आहे, आपल्या बुद्धीचा वापर करायचा. येस, हे बघा, हे उदाहरण जास्तीत जास्त छोट्या प्राण्यांची शिकार. हे बघा, हे प्राणी जो आहे, या प्राण्याचे तुकडे काढलेले आहेत, हे काढतायत, हे बघा, इथे डोक्याला मारतोय, फक्त डोकं आहे हे, ते डोक्याला मारून त्याचं मांस खाण्याचा प्रयत्न करतोय. हे पहा, इथे हे जे काही त्याचं बाकीचं शरीर आहे ते कापून खायचा प्रयत्न करतोय. हातामध्ये दगड आहे फोडण्यासाठी. अशा प्रकारचा वापर माणूस करायचा. हा जो मानव आहे, हा मानव फक्त एवढं खात नव्हता, तर सोबत फळही खायचा. कारण मानव, लक्षात घ्या तुम्ही, माणूस असा प्राणी आहे की तो डोक्याने काम कर, इथून त्याच्या मेंदूचा विकास सुरू झालाय ना. एप वानरापासून बाहेर पडल्याच्या नंतर त्याचा जेव्हा प्रवास सुरू झाला, तेव्हा त्याने आपल्या मेंदूचा वापर सुरू केला की मी कसं साधारण सामान्य चांगलं जीवन जगू शकेल. तर फळं खायला कुठं त्रास नाहीये. आता वाघाची शिकार करायला जायचं ना, आपण शिकार व्हायचं, यात काय अर्थ आहे? त्यामुळे फळं खायचा, अंडी, आजची ही तुम्हाला बॉईल केलेली अंडी दिसायला, पण असं नाही, जायचं झाडावरती, एखादं घरट्यातून अंड काढायचं, तिथंच फोडायचं, तसंच. ओके, त्याची खाण्याची पद्धत होती, अंडी खायचा, फळं, अंडी आणि त्याच्या सोबत कंदमुळे. तर कंदमुळं काय असतं, तो आम्ही सारखं ऐकलंय पण माहित नाही. आम्हाला दाखवतो. हे पाहिले कधी एखाद्या जत्रेमध्ये वगैरे, किंवा शक्यतो गणपतीच्या काळामध्ये पुण्यात अनेक लोक पाहायला येतात, गणपती पाहायला येतात. पुणे आणि मुंबईला जास्त येतात. तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असं मोठे मोठे कंदमूळ घेऊन लोक खायला बसले असतात आणि ते जे चकत्या तयार केल्यात ना त्या बाजूला, तर तशा प्रकारच्या चकत्या कापून त्या खायला दिल्या जातात. 10 रुपयाला एक चक्की वगैरे असा काही तो हिशोब असतो. आणि याला रामाचं कंदमूळ असं म्हणतात. म्हणजे राम ज्यावेळी जंगलामध्ये होते
राम, अयोध्येचे राम वनवासाला होते, तर त्यावेळी त्यांनी ते कंदमुळं खाऊन जीवन जगले असं मानलं जातं. ठीक आहे. पण फक्त हीच कंदमुळं आहेत असं नाही. कंदमुळे याचा अर्थ ज्यांच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रोटीन किंवा काही घटक आहेत, चांगले घटक आहेत आरोग्यासाठी, अशा प्रकारची सगळी मुळं. हे बघा तुम्हाला माहित असलेली कंदमुळं. बटाटा, गाजर दिसतंय का? कांदा, ही तुम्हाला माहित असलेली मुळं आहेत. बीट, ही सुद्धा कंदमुळे आहेत. आपल्याला कंदमुळे म्हणजे असं वाटतं की ती नष्टच झाली. नाही, आपण खातोय. वडापाव तुमच्या आवडीचा, वडापाव, पॅटीस, समोसा त्याच्यात जो बटाटा टाकतात, हाच तो बटाटा. ते कंदमूळ आहे. आणि त्याच्यानंतर पुढे मानवाचा प्रवास जो सुरू झालाय तो आहे होमो इरेक्टस म्हणून. तर तो जो भाग आहे तो मला वाटतं आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. कारण आता जवळपास 35 मिनिटं पूर्ण होत आलेली आहेत. तर होमो इरेक्टस सुरू केला की कंप्लीट 8:30 पर्यंत म्हणजे लेक्चर आहे ते 8:20 पर्यंत वगैरे जाईल. 50 मिनिटांचं मोठं लेक्चर होईल. तर इथे आपण आज विश्वाच्या निर्मितीपासून ते मानवाची निर्मिती म्हणजेच एप पर्यंत पोहोचलो. ती पार्श्वभूमी प्रस्तावना आपण घेतली आणि एप वानर आणि त्याच्या पुढचा सगळा होमो हॅबिलिस या मानवाचा प्रवास आपण पाहिलेला आहे. तर इथे आपण आता थांबूयात. काही जर शंका असेल, प्रश्न असेल तर बोला, विचारून घ्या. लाईव्ह सेशन, येस, ओके, ठीक आहे. काही असेल तर विचारून घ्या, बोलून घ्या. काही जण येतात जातात, नंतर कळतं एवढा एवढा आकडा होता. आणि हरकत नाही, मला एक विद्यार्थी पुरेसा आहे. आणि संपूर्ण मेहनत एका विद्यार्थ्याच्या कामाला आली तरी मला पुरेशी आहे. इतकंच काय, मी याच्याही पुढे जाऊन म्हणेल, माझं संपूर्ण मेहनत, सगळे कष्ट मी वापरले, आयुष्यभर वापरले, त्यातून एक विद्यार्थी जरी चांगला घडला इतिहासासाठी तरी मला पुरेसा आहे. ओके, ठीक आहे. काही शंका नाहीये असं दिसून येत आहे. चालेल, ठीक आहे. तर थांबूयात आपण. गुड बाय. नेक्स्ट लेक्चरला भेटूयात. पुढचा भाग घेऊन होमो इरेक्टस म्हणजे ताठ करण्याचा मानव, आणि तिथून पुढचा शक्तिमान मानव आहे. शक्तिमान मानव आणि त्यानंतर पुढे आहे होमोसेपियन बुद्धिमान मानव, आणि मग होमोसेपियन सेपियन प्रगत बुद्धीचा मानव, म्हणजेच आपल्यासारखा, जे इथून एका ठिकाणावरून शिकवतायत, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही शिकत आहात आणि कुठल्याही वेळी शिकणार आहात, प्रगत बुद्धीचा मानव. तर अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण धड्याचा प्रवास आहे. आणखी 2 लेक्चर्स या धड्याचे होतील. धन्यवाद.